नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान प्रकरण क्रमांक 4 द्रव्याचे मोजमाप यामधील आज ॲव्होगॅड्रो अंक म्हणजे काय ते आज पाहणार आहोत आपण. तर ॲव्होगॅड्रो अंक म्हणजे कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमधून रेणूंची संख्या निश्चित असते. कोणताही पदार्थ घ्या, त्यामध्ये मोल म्हणजे काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. तर 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या काय असते? निश्चित असते. म्हणजे 1 मोलमध्ये किती रेणू असतात ही संख्या निश्चित केलेली असते. आता ही कशी निश्चित केलेली असते? कोणी निश्चित केली? तर इटालियन शास्त्रज्ञ ॲव्होगॅड्रो याने या संदर्भात खूप मौलिक संशोधन केले. जो इटालियन शास्त्रज्ञ आहे ॲव्होगॅड्रो, तर याने काय केलं? हे संशोधन केलं आणि हे खूप मोलाचं होतं, म्हणून या संख्येलाच ॲव्होगॅड्रो अंक असेही म्हणतात. म्हणून जे मोलाची जी संख्या निश्चित केलेली आहे रेणूंची, त्यालाच ॲव्होगॅड्रो अंक सुद्धा म्हटलं जातं. व तो एन आणि एनच्या पायाला उजव्या साईडला कॅपिटल ए या अक्षराने दर्शवतात. पुढील वैज्ञानिकांनी प्रयोगांनी दाखवून दिले की ॲव्होगॅड्रो अंकाचे मूल्य 6.022 गुणिले 1023 इतके आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे की ॲव्होगॅड्रो अंकाचे मूल्य किती असते? तर 6.022 गुणिले 1023 एवढं मूल्य त्या ॲव्होगॅड्रो अंकाचे आहे. कोणत्याही पदार्थाचे 1 मोल म्हणजेच आता आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे 6.022 गुणिले 1023 रेणू एवढा आहे. लक्षात येतंय? 1 मोल म्हणजे किती? 6.022 गुणिले 1023 रेणू. हा फिक्स आहे. म्हणजे 1 मोल म्हटलं की ते किती रेणू असणार आहेत? 6.022 गुणिले 1023 रेणू. हे संख्या काय आहे? फिक्स आहे. 1 मोल म्हणजे ते. मग 2 मोल म्हणजे किती? तर यालाच काय करायचंय? 6.022 गुणिले 1023 गुणिले 2 म्हणजे काय होणार आहे? तो 2 मोलाची आपल्याला रेणू दिसणार आहे तिथं. जसे की 1 डझन म्हणजे 12, 2 डझन मध्ये आपण म्हणतो 24. तसंच याचं सुद्धा आहे. 1 शतक म्हणजे 100, 1 ग्रोस म्हणजे 144. तसेच 1 मोल म्हणजे किती? 6.022 गुणिले 1023 एवढं आहे. उदाहरणार्थ 1 मोल पाणी म्हणजे 18 ग्रॅम पाणी घेतले तर त्यात पाण्याचे 6.022 गुणिले 1023 इतके रेणू असतात. तर ते आपल्याला कसं काढायचं? तर बघा, उदाहरण इथं दिलंय की 1 मोल पाणी म्हणजे किती? 18 ग्रॅम पाणी घेतले तर त्यात पाण्याचे किती असणार आहे? 6.022 गुणिले 1023 इतके रेणू त्यात असणार आहेत. आता ते कसं काढलं जातं बघूया आपण. की 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड मध्ये किती रेणू असतात असं विचारलंय आपल्याला. 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये म्हणजे CO2 मध्ये किती रेणू असतात? तर आपल्याला त्यासाठी सुरुवातीला CO2 चं रेणू वस्तुमान काढायचं. रेणू वस्तुमान कसं काढायचं ते तुम्ही शिकलाय. कार्बनचं आणि ऑक्सिजनचं हे रेणू आपल्याला काय पाहिजे? अणुअंक माहित पाहिजे. आता ऑक्सिजनचे 2, ऑक्सिजनचा अणुअंक 16 आहे. 16 दुनी 32 येते लक्षात. 16 दुनी 32. आता 32 आणि कार्बनचं किती आहे? 12. कार्बनचा किती अणुअंक आहे? 12. 12 आणि 32 किती झाले? 44. मग अशा प्रकारे आपल्याला CO2 चं रेणू वस्तुमान मिळतं. आता आपल्याला काय काढायचंय? मोलची संख्या म्हणजे रेणू किती असतात असं विचारलं आहे की 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड मध्ये किती रेणू असतात. मग कार्बन डायऑक्साईड मधील मोलची संख्या, सूत्र बघा. कार्बन डायऑक्साईड मधील मोलची संख्या स्मॉल n बरोबर CO2 ग्रॅम मधील म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं ग्रॅम मधील वस्तुमान ते आपल्याला दिलंच आहे की ते 66 आहे. तर कार्बन डायऑक्साईडचे रेणू वस्तुमान ते आपल्याला माहित झालं 44 आहे. म्हणजे 66 चे 44 म्हणजे 11 ने भाग घालवला. 11 सक 66, 11 चौक 44 म्हणजे वर 6 आणि खाली 4 राहिलं. तर 4 न परत 6 ला भागिलं तर 4 1 4 उरले 2 आणि 4 पंचे 20 म्हणजे n बरोबर किती आलं? 1.5 मोल एवढं आलं. लक्षात घ्या, 1.5 मोल मध्ये आलं. आपल्याला काय विचारले? रेणू किती असतात. मग रेणू काढण्यासाठी आपण काय करणार आहे? परत 1.5 ला कुणी गुणणार आहे? 6.022 गुणिले 1023 एवढा गुणाकार आपण करणार आहे. म्हणून 1.5 मोल CO2 मध्ये 1.5 गुणिले 6.022 गुणिले 1023 रेणू म्हणजे जेव्हा आम्ही याचा गुणाकार करणार आहे तेव्हा मिळणार आहे आम्हाला 90.330 गुणिले 1023 रेणू.
पण आता बघा इथं एवढा मिळालं आहे, पण आपण काय करणार आहे, पॉईंटमध्ये म्हणजे एकाच पॉईंटमध्ये जर आम्हाला ठेवायची असेल ही संख्या, तर आम्ही परत काय करणार आहे, इकडं पॉईंट देताना इकडचा काय करणार आहे, घात वाढवणार आहे. हा पॉईंट आम्ही इकडे घेतोय तेव्हा आम्ही इकडचा घात 1 न वाढवणार आहे, म्हणून 9.033 गुणिले 1024 घात रेणू एवढे त्या 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये काय असणार आहेत, रेणू असणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला त्याचा आपण काय काढू शकतो, इथं त्या कोणत्याही आपण कोणत्याही संयुगाचा आपण काय काढू शकतो, या ठिकाणी रेणू काढू शकतो. आता यामध्ये आपल्याला एक खाली सांगितलेलं आहे माहिती, 1 डझन म्हणजे 12 केळी आपल्याला माहिती आहे. 144 म्हणजे वह्या म्हणजे काय आपण म्हणतो, 1 ग्रोस वह्या असं म्हटलं जातं, बरोबर आहे. तसंच 1 मोल पाणी म्हणजे किती आपण म्हणतो, 6.022 गुणिले 1023 घात रेणू एवढं 1 मोल पाणी म्हणजे 6.022 गुणिले 1023 घात रेणू. तसं 1 मोल मीठ म्हणजे सुद्धा तेवढंच येणार आहे की 6.022 गुणिले 1023 घात रेणू. पाणी घेतलं किंवा मीठ घेतलं तरी त्याचं ह्याच्यामध्ये फरक, मोलमध्ये रेणूचा काहीही फरक होणार नाही, हे लक्षात घ्या. आता हे नेहमी लक्षात ठेवा, असं म्हटलेलं आहे की एखाद्या पदार्थाच्या दिलेल्या राशीतून रेणूची संख्या त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानावर ठरते. बघा लक्षात ठेवायचं आपल्याला, समजा एखादा पदार्थ आहे आणि त्याची दिलेली राशीची जी रेणू संख्या आहे त्या पदार्थाच्या रेणूचे वस्तुमान आहे त्याच्यावरती आपल्याला त्या रेणूची संख्या काय होणार आहे, ठरणार आहे. शिवाय वेगवेगळ्या पदार्थाच्या समान वस्तुमानाच्या राशीमधील रेणूची संख्या वेगवेगळी असते. वेगवेगळे जे पदार्थ आहेत जरी त्यांचं समान वस्तुमान असेल तरी त्यांच्या रेणूंची संख्या मात्र काय असणार, राशीमधली वेगवेगळी असणार आहे. शिवाय वेगवेगळ्या पदार्थाचे 1 मोल राशीची ग्रॅममधील वस्तुमाने वेगवेगळी असतात. बघा, किंवा वेगवेगळ्या पदार्थाचे जे 1 मोल राशीमधील ग्रॅममधील वस्तुमान सुद्धा काय असणार आहे, आपल्याला हे वेगवेगळे असणार आहे. आता यानंतरचा भाग आहे ते संयुजा. संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी असं म्हणतोय आपण. तर सुरुवातीलाच असं म्हटलंय, थोडे आठवा. यामध्ये बघा काय म्हटलंय की H2, HCl, H2O, NaCl च्या रेणुसूत्रावरून या मूलद्रव्यांच्या संयुजा ठरवा असं म्हटलेलं आहे. तर H मध्ये किती संयुजा आहेत, तर 2 आहेत. HCl मध्ये H ची 1 आणि Cl ची 1 आहे संयुजा. H2O मध्ये हायड्रोजनची 2 आणि ऑक्सिजनची 1 संयुजा आहे. NaCl मध्ये काय आहे, दोघांची सुद्धा 1-1 संयुजा आहे. अशा प्रकारे आपण संयुजा ही ठरवू शकतो. दुसरा प्रश्न असा विचारला आहे, NaCl आणि MgCl2 या संयुगामध्ये कोणत्या प्रकारचा रासायनिक बंध आहे, तर आयनिक बंध हा रासायनिक बंध म्हणून ह्या दोन्ही संयुगामध्ये आपल्याला दिसणार आहे. तर बघा, मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात. म्हणजे मूलद्रव्याचे जे संयोग पावतात म्हणजे काय, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण, या संयोग पावण्याच्या क्षमतेला काय म्हणतात, संयुजा असे म्हणतात. इलेक्ट्रॉनची संयुजा ही विशिष्ट अंकाने दर्शवतात. आता ही इलेक्ट्रॉनची जी संयुजा आहे ती विशिष्ट अंक चा वापर करून ही दर्शवली जाते. हा अंक म्हणजे त्या मूलद्रव्यांच्या एका अणूने इतर अणूबरोबर केलेल्या रासायनिक बंधाची संख्या होय. म्हणजे आता ही जी संख्या आहे ती संख्या म्हणजे काय, की मूलद्रव्याचा जो अणू आहे त्या अणूने त्या अणूबरोबर जे रासायनिक बंध तयार केलेले आहेत ती संख्या आपल्याला तिथं दर्शवत असते. म्हणजे H2 म्हणजे आपण संयुजा किती आहे म्हटलं, 2. म्हणजे H मध्ये किती आहेत, रासायनिक बंध किती आहेत, 2 आहेत असं आपण म्हणणार आहे. म्हणजे H 2 अशा आडव्या रेषा आणि परत H म्हणजे रासायनिक बंध किती असणार आहे, तिथं 2 असणार आहेत. तर 18व्या आणि 19व्या शतकामध्ये मूलद्रव्यांची संयुजा समजण्यासाठी रासायनिक संयोगाच्या नियमांचा उपयोग करत 20व्या शतकात मूलद्रव्यांच्या संयुजेचा त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी असलेला संबंध लक्षात आला. म्हणजे 18व्या 19व्या शतकामध्ये जेव्हा मूलद्रव्याच्या संयुजा आहेत ह्या समजण्यासाठी रासायनिक संयोगाच्या नियमाचा जेव्हा उपयोग करत होते तेव्हा 20व्या शतकात असं समजलं की मूलद्रव्याची जी संयुजा आहे ही संयुजा इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी असणारा तिचा काय आहे, संबंध तिचा आहे. यावरूनच आपल्याला एक उदाहरण खाली दिलेलं आहे. काय दिलेलं आहे की सोडियमचा जो अणू आहे त्याला Na म्हटलंय, इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे, 281. अणुअंक किती झाला, 8 आणि 2 10 आणि 11 म्हणजे अणुअंक 11 आहे.
तर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं लिहिलं आहे 2 8 1. ते काय करतो, हा त्याचे काय झालं संयुजा इलेक्ट्रॉन आहे. हा जो इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो, देतो दुसऱ्याला, मूलद्रव्याला हा इलेक्ट्रॉन अणू काय करतो, देतो आणि ह्याच्याकडे फक्त 2 8 राहतो. म्हणून ह्याला काय होतं, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज याच्यामध्ये निर्माण होतो. लक्षात घ्या, एक इलेक्ट्रॉन काय केलाय नी दिलाय म्हणजे घालवलाय, म्हणून त्याच्याकडे काय झालं की कॅटायन इथं धनायन आपण म्हणतो, इथं सोडियमला तयार झालंय. क्लोरीन काय करतो, क्लोरीनचा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 7 म्हटलेलं आहे. किती आहे, 2 8 7. आता मग याच्यावरून आपण अणुअंक कसं काढणार, 8 आणि 2 10 आणि 7 17. किती झाला क्लोरीनचा अणुअंक 17. आता इथं काय करतोय, याचा जरी इलेक्ट्रॉन याने सोडियमने दिलाय तो कोणाला दिलाय, क्लोरीनला दिलाय. मग इथं दिल्यानंतर इथं 7च्या ठिकाणी किती होणार आहे, 8 होणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण किती होणार आहे, 2 8 8. म्हणून इथं काय होणार आहे, क्लोरीन आयन कसा होणार आहे, हा कॅटायन होणार आहे. म्हणून 2 8 8 अशा प्रकारे कंसात इथं काय झाली की बाहेरची कक्षा पूर्ण होते. म्हणून Na+ इथं दाखवलं धनायन प्लस चिन्ह आणि Cl निगेटिव्ह म्हणजे सोडियम क्लोराईड, हे आपल्याला अशा प्रकारे काय मिळालं, संयुग मिळालेलं पाहायला मिळतंय. म्हणजे त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला सांगितलं इथं की सोडियमचा अणू एक इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो. बघा, हा सोडियमच्या अणूने काय केला, एक इलेक्ट्रॉन कोणाला दिला, क्लोरीनच्या अणूला देतो व सोडियम धन आयन तयार होतो. सोडियमचा काय तयार होतो, धन आयन तयार होतो. कशामुळे, इलेक्ट्रॉन दिल्यामुळे याच्यामध्ये धन आयन तयार झालं. तर सोडियमची संयुजा 1 आहे, म्हणून एक इलेक्ट्रॉन दिला म्हणून सोडियमची संयुजा किती झाली, 1 आहे असं म्हटलेलं आहे. तर क्लोरीन काय करतोय, एक अणू घेतोय. क्लोरीनने काय केलंय, एक अणू इथं घेतलेला आहे म्हणजे 7च्या ठिकाणी 8 झालेला आहे. आणि तो घेतल्यामुळे क्लोरीन हा ऋण आयन क्लोराईड तयार होतो. म्हणजे ऋण आयन क्लोरीनवरती तयार झालेलं पाहायला मिळतं. आणि क्लोरीनची संयुजा सुद्धा किती आहे, 1च आहे. का, कारण त्यांनी सुद्धा फक्त एकच इलेक्ट्रॉन घेतलेला आहे. याने 1 दिला म्हणून त्याच्यावर धनायन तयार झाला सोडियमने. क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणून याच्यामध्ये ऋण आयन तयार झालेला आम्हाला इथे दिसतोय. तर आयनांवरील प्रत्येकी एक विरुद्ध प्रभारांमधील आकर्षणामुळे सोडियम धनायन व क्लोरीन ऋणायन मध्ये एक रासायनिक बंध निर्माण होऊन NaCl तयार होतो. म्हणजे या दोघांच्या मध्ये एक रासायनिक बंध तयार होतो आणि आपल्याला सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl तयार झालेला दिसतोय. अशा प्रकारे सोडियमची अणुची क्षमता 1 इलेक्ट्रॉन देण्याची तर क्लोरीनची अणुची क्षमता 1 इलेक्ट्रॉन घेण्याची आहे. म्हणजेच सोडियम व क्लोरीन दोन्ही मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे. म्हणून या दोघांची संयुजा आपल्याला, कारण काय करतोय, सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतोय आणि क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतोय, म्हणून आपल्याला दोघांच्या सुद्धा काय आपल्याला म्हणू शकतो की दोघांची सुद्धा मूलद्रव्यांची सोडियम आणि क्लोरीन या दोघांची मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे असं आपण इथं म्हणू शकतो. इथं असं म्हटलंय की आयनिक, आता संयुजा मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय, तर आपल्याला इथे एक व्याख्या दिलेली आहे की आयनिक बंध निर्माण होताना, बघा काय म्हटलंय, आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे मूलद्रव्याची संयुजा होय. बघा, आयनिक बंध निर्माण होत असताना मूलद्रव्याचे अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे मूलद्रव्याची संयुजा होय. जर आता समजा 2 इलेक्ट्रॉन दिले असते याने आणि याने 2 घेतले असतं तर यांची संयुजा किती झाली असती, 2 झाली असती. 3 इलेक्ट्रॉन दिले आणि 3 इलेक्ट्रॉन घेतले असते तर संयुजा किती झाली असती, 3 झाली असती. म्हणून असं म्हटलेलं आहे की जेवढे मूलद्रव्यांचा अणू इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो त्यालाच मूलद्रव्याची संयुजा असं म्हणतात. आता याच्यामध्ये एक्स्ट्रा माहिती आपल्याला दिली, विज्ञान कुपी. बघा, विज्ञान कुपी म्हणजे धनप्रभारित आयनांना कॅटायन म्हणतात. म्हणजे सोडियम हा धनप्रभार आहे याच्यावरती म्हणून त्यांना कॅटायन म्हटलं जातं आणि जे ऋणप्रभारित आहे त्यांना ॲनायन असं म्हटलं जातं. बघा, ऋणप्रभारित आयन आहे त्यांना ॲनायन किंवा ऋणायन असं सुद्धा म्हटलं जातं. मॅग्नेशियम क्लोराईड मध्ये Mg काय आहे, कॅटायन आहे, तर Cl काय आहे, ऋणायन आहे किंवा ॲनायन आहे. बघा, मॅग्नेशियम काय आहे, कॅटायन आहे आणि Cl काय आहे, ॲनायन आहे. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनला
संयुजा असे म्हणतात. आता बाह्यतम कक्षा म्हणजे बघा ही 281 आणि 287 यामध्ये बाह्यतम कक्षा ही सोडियमची 1 आहे आणि ह्याची किती आहे 7 आहे. तर 1 आणि 7 या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेला काय म्हणतात इलेक्ट्रॉन असं म्हणतात. जरा डोके चालवा असं इथं म्हटलंय की MgCl2 व CaO ही संयुगे मूलद्रव्यांपासून कशी तयार होतात, ही काय कशी तयार होतात हे आपल्याला विचारलेलं आहे. तर इथं हे सुद्धा तयार होत असताना आयनिक बंधाद्वारेच ही काय होतात, ही संयुगे मूलद्रव्यापासून तयार होत असतात. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन देणार घेणार अशा प्रकारे त्यांच्याकडे आयनिक बंध तयार होतो. तर बघा दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉन संख्या नेहमी पूर्णांक संख्या असते, म्हणून संयुजा इलेक्ट्रॉन नेहमी पूर्णांकातच असते. बघा दिल्या जाणार बघा पूर्णांकामध्ये संख्या दिली जाते 1 इलेक्ट्रॉन 2 3, अपूर्णांकात 1.5 असं कधीही नसतं. त्याच्यामुळं दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी पूर्णांकात असल्यामुळे जी संयुजा इलेक्ट्रॉन जे संयुजा आपण लिहितो ती सुद्धा नेहमी पूर्णांकातच असणार आहे. आता कार्यसंस्थांचे म्हटलंय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी रसायनशास्त्राच्या विविध शाखांमध्ये संशोधन करणे, उद्योगास मदत करणे व देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा फायदेशीर वापर होण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञान विकसित करणे या उद्देशाने CSIR चा घटक असलेली या प्रयोगशाळेची स्थापना 1950 साली जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, कॅटॅलिसिस, औषधे, उपकरणे, कृषी रसायने, वनस्पतींची ऊती संवर्धन व बहुवार्षिक विज्ञान त्याला पॉलिमर सायन्स अशा विविध उपशाखांमध्ये संशोधन या प्रयोगशाळेद्वारे होते. ही जी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे यामध्ये आपल्याला जे 1950 साली जी स्थापन झालेली आहे ही प्रयोगशाळा, यामध्ये जैवतंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी, कॅटॅलिसिस, औषधे, उपकरणे, कृषी रसायने, वनस्पती ऊतींचे संवर्धन, पॉलिमर सायन्स ते अशा प्रकारचे संशोधन आपल्याला या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये ते करत असतात. हे खूप मोलाचं कार्य ही प्रयोगशाळा करत आहे. आता परिवर्ती संयुजा हा जो भाग आहे तो आपण काय करणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण काय करूया इथं थांबूया. धन्यवाद.